नमो नमः. मुलांनो, भाषा सूत्रम 2 मध्ये आपण नामांचा अभ्यास करणार आहोत. नामे म्हणजे काय? नामानी. नाम वस्तु स्थान नामदर्शकः शब्दः नाम. कोणत्याही वस्तूचे स्थळाचे नाव दर्शवणारा शब्द म्हणजे नाम. यथा जसे सुधाखंडः, मापिका, शाला, देशः, उमेशः, ज्ञानम इत्यादयः म्हणजे इत्यादी. प्रातिपदिकम शब्दस्य मूलम रूपम प्रातिपदिकम. शब्दाचे मूळ रूप म्हणजे प्रातिपदिकम. यथा जसे देव, वन, माला, अस्मद, युष्मद इत्यादयः. देव, वन, माला, अस्मद, युष्मद इत्यादी. वाक्यरचनायां मूल शब्दस्य प्रातिपदिकस्य उपयोगः न क्रियते. वाक्य रचना करताना मूळ शब्दाचा म्हणजे प्रातिपदिकाचा उपयोग करत नाही. अपितु विभक्तियुक्त शब्दानां उपयोगः भवति. त्याऐवजी विभक्तीचे प्रत्यय लावून तयार झालेल्या विभक्ती रूपांचा उपयोग केला जातो. विभक्तीचे प्रत्यय लावून तयार झालेल्या विभक्ती रूपांचा उपयोग केला जातो. आता ही विभक्तीची प्रत्यय कशाला लावतात? शब्दाच्या मूळ रूपाला म्हणजे देव, वन, माला अशा मूळ रूपाला विभक्तीचे प्रत्यय लावतात आणि मग त्याचा उपयोग वाक्यात केला जातो. आता इथे काही वाक्य दिले ते पाहूयात. एषः मम हस्तः, शारदायाः हस्ते वीणा शोभते, हस्तस्य भूषणं दानम, हस्तात घटः पतति. ज्या शब्दांखाली रेष ओढलेली आहे ते शब्द सगळे काय आहेत? विभक्तीची हस्त या शब्दाची रूपे आहेत वेगवेगळी वाक्यात वापरलेली. जसं वाक्य असेल त्याप्रमाणे त्याची रूपे वाक्यामध्ये वापरलेली आहेत. या वाक्यांमध्ये हस्त या शब्दाची अर्थानुसार बदलत गेलेली विभक्ती रूपे आहेत. अत्र हस्त इति प्रातिपदिकस्य हस्तः, हस्ते, हस्तस्य, हस्तात् इति विभक्ती रूपाणि. हस्त या शब्दाच्या अशी विभक्ती रूपे इथे तयार झालेली आहेत. अर्थानुसार आपण ही विभक्ती रूपे वापरतो. विभक्तयः सप्त. विभक्ती 7 आहेत. प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी. संबोधनम इति पृथक विभक्ती न. संबोधनम ही वेगळी विभक्ती म्हणून सांगितलेली नाहीये. विभक्ती म्हणून नाहीये संबोधनम. प्रथमा विभक्तेः रूपाणाम एव परस्पर आवाहने प्रयोगः संबोधनम. प्रथमा विभक्तीचीच रूपे क्वचित अगदी थोडा फरक करून हाक मारण्यासाठी, बोलावण्यासाठी वापरली जातात. त्यांना संबोधनम म्हणतात. एवं अशा प्रकारे अष्ट म्हणजे 8, त्याच्यामध्ये 7 विभक्ती अधिक संबोधनम म्हणजे 8 झाले तयार, गुणिले त्रिवचनाने म्हणजे 3 वचने, एकवचन, द्विवचन, बहुवचन मिळून काय तयार होतात? 24 विभक्ती रूपे. प्रत्येक नामाची 24 विभक्ती रूपे तयार होतात. मुलांनो, प्रातिपदिकम म्हणजेच शब्दाचं मूळ रूप आपण आता पाहिलं. प्रातिपदिकांच्या शेवटी असणाऱ्या स्वरांच्या नुसार, आता जसं हस्त हा अ हा स्वर येतो शेवटी, किंवा माला आ हा स्वर येतो शेवटी, किंवा नदी म्हटलं की ई हा स्वर येतो शेवटी. तर प्रातिपदिकाच्या शेवटी असणाऱ्या स्वरांनुसार व्याकरणात त्यांचे वेगवेगळे वर्ग केले आहेत. शिवाय लिंगभेदानुसारही वर्गीकरण केले जाते. आता हा आपण पुढील तक्ता बघूयात. इथे अकारांत, आकारांत, ईकारांत, दीर्घ ईकारांत
असे शब्द कोणकोणते येतात त्यांची उदाहरणं दिलेली आहे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी लिंगाप्रमाणे. अकारांत पुल्लिंगी शब्द कोणता आहे? देव, की जो आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. आकारांत स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? माला, तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, पाठ असणं गरजेचं आहे. अकारांत नपुंसकलिंगी शब्द आहे वन, वन, तोही आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. ईकारांत पुल्लिंगी शब्द इथे दाखवलाय कवी, आणि मग त्यांची वेगवेगळी विभक्ती रूपं आपल्याला पुढे दिलेली आहे. ईकारांत पुल्लिंगी शब्द कवी हा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तसंच ईकारांत स्त्रीलिंगी शब्द मती आणि ईकारांत नपुंसकलिंगी शब्द वारी. आता दीर्घ ईकारांत शब्द कोणता आहे स्त्रीलिंगी? नदी. त्यांची काही उदाहरणं खाली दिलेली आहेत, आपण ते पाहूयात. दंत, देश, देश, चमस, चषक, हस्त, वर्ग, सिवत, दीप, पाद, कर्ण, हे काय आहेत? ह्या शब्दांच्या शेवटी अ हा स्वर येतोय आणि हे सगळे काय आहेत? अकारांत पुल्लिंगी शब्द आहेत, देव सारखे. नंतर यती, मुनी, ऋषी, रवी, हे सगळे काय आहेत? ईकारांत शब्द आहेत, कारण शेवटी ई हा स्वर येतो बघा, आणि ते कवीप्रमाणे चालणारे आहेत. त्यांची रूप कवीप्रमाणे येतात. नंतर आकारांत स्त्रीलिंगी माला प्रमाणे चालणारे शब्द कोणते आहेत? शाला, विद्या, बाला, कन्या, कथा, कला, अशा प्रकारचे शब्द मालाप्रमाणे यांची विभक्ती रूपे होऊ शकतात. बुद्धी, भूमी, हे सगळे ईकारांत मतीप्रमाणे चालणारे शब्द आहेत. कूपी, लेखनी, हे शब्द ईकारांत, दीर्घ ईकारांत नदीप्रमाणे चालणारे शब्द आहेत. नंतर नपुंसकलिंगी मध्ये बघा, अकारांत नपुंसकलिंगी वन शब्द दिलेला आहे आणि ईकारांत वारी दिलेला आहे. वन प्रमाणे चालणारे जल, जल, व्यजन, पुस्तक, युतक, ज्ञान, आसन, नृत्य, दान, फल, धन, हे सगळे वन प्रमाणे चालणारे शब्द आहेत. गृह, भूरी, हे सगळे वारी प्रमाणे, ईकारांत नपुंसकलिंगी शब्द वारी याप्रमाणे चालणारे शब्द आहेत. भूरी हा शब्द वारीप्रमाणे चालतो आणि गृह हा शब्द वन प्रमाणे चालतो. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देव, वन, माला, देव पुल्लिंगी, वन नपुंसकलिंगी आणि माला स्त्रीलिंगी या नामांची सर्व विभक्ती रूपे दिलेली आहेत आणि ती पाठ करणे आवश्यक आहे. शिवाय त्याप्रमाणे चालणारी दुसरेही शब्द आपण बघायला हवेत. जसं देव प्रमाणे चालणारा दंत, किंवा वन प्रमाणे चालणारे इकडे जल आहे, माला प्रमाणे चालणारे इथे विद्या, शाला, बाला दिलेले आहेत. या शब्दांचाही आपण अभ्यास करायला हवाय. पण त्यासाठी तुम्हाला आधी देव, वन, माला हे शब्द पाठ असणे आवश्यक आहे. अकारांत पुल्लिंग नामदेव, अकारांत पुल्लिंगी शब्द देव, देव हा शब्द. आता त्याचा वर्ण विग्रह कसा केलाय? द अधिक ए, ए हा स्वर बाजूला केलाय बघा, द मधून द अधिक ए अधिक व अधिक अ, अ हा इथे स्वर वेगळा केलेला आहे. अशा प्रकारे देव या शब्दाचा वर्ण विग्रह झालेला आहे. आता हा शब्द तुम्ही हे शब्द वाचत आहात आता सध्या, पण याचा अर्थ काय विभक्तीप्रमाणे तो आपण पाहूयात. इथे एक वचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्तीनुसार इथे शब्द दिलेले आहेत. त्यांचे अर्थ आपण पाहूयात. देवः, देवौ, देवाः प्रथमा, म्हणजेच एक देव, दोन देव, अनेक देव म्हणजे पुष्कळ देव, प्रथमा विभक्ती. देवम, देवौ, देवान द्वितीया, म्हणजेच देवाला, दोन देवांना, अनेक देवांना, ही झाली द्वितीया विभक्ती.
देवेन देवाभ्याम देवैहि तृतीया. इथे अर्थ काय होतो? एका देवाने, दोन देवांनी आणि अनेक देवांनी, ही झाली तृतीया विभक्ती. देवाय देवाभ्याम देवेभ्य चतुर्थी. म्हणजेच देवास किंवा देवासाठी, दोन देवांना किंवा दोन देवांसाठी, अनेक देवांना किंवा अनेक देवांसाठी, ही झाली चतुर्थी विभक्ती. देवात देवाभ्याम देवेभ्य पंचमी. देवात म्हणजे देवापासून, देवात म्हणजे देवापासून किंवा देवाहून, दोन देवाभ्याम दोन देवांपासून किंवा दोन देवांहून, देवेभ्य अनेक देवांपासून किंवा अनेक देवांहून, ही झाली पंचमी विभक्ती. देवस्य देवयोः देवानां षष्ठी. देवस्य म्हणजे देवाचा, देवयोः दोन देवांचा, देवानां अनेक देवांचा, म्हणजे ही झाली षष्ठी विभक्ती. देवे देवयोः देवेषु सप्तमी. म्हणजेच देवे म्हणजे काय? देवावर किंवा देवांमध्ये, देवामध्ये. देवयोः दोन देवांवर, दोन देवांमध्ये, दोन देवावर किंवा दोन देवांमध्ये. देवेषु म्हणजे काय? पुष्कळ देवांवर किंवा पुष्कळ देवांमध्ये असा अर्थ होतो सप्तमी विभक्ती. हे देव, हे देवौ, हे देवाः संबोधनम. हे देव, हे दोन देवांनो आणि हे पुष्कळ देवांनो, हे झालं संबोधनम. याप्रमाणे या विभक्तींचा अर्थ होतो आणि हाच अर्थ स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी आणि इतर कुठल्याही शब्दांसाठी हाच अर्थ आहे. मुलांनो, याप्रमाणे शब्दांचे अर्थ समजून घेऊन रोज सगळे शब्द म्हणायचे आहेत आणि ते पाठ करायचे आहेत. समजून पाठ करा विभक्तीप्रमाणे. आणि आपण आधीच्या पाठांमध्ये विभक्तीचा अभ्यास झालेला आहे, पण तुम्हाला ते समजून घेण्यासाठी ते पाठ पुन्हा पुन्हा वाचायला लागतील. तर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास करा म्हणजे तुम्हाला विभक्ती समजेल.